चेतन दादा मुलीसोबत मॅकडॉनल्ड्स मध्ये होता. नाही मग त्यात तुझी काय इच्छा आहे? तो मुलांसोबत मॅकडॉनल्ड्स मध्ये फिरेल का? मग इच्छा काय तुझी? अरे बाबा मुलगा आहे, ठीक आहे, मुलीसोबत बसला, 4 गोष्टी गप्पा मारल्या, ठीक आहे, चिल आहे लाईफ, त्याची लाईफ आहे. आणि MCD तीच, चेतन तोच, पण पोरगी वेगळी एव्हरी फ्रायडे. हे चेतन हा काय बोलतोय? मॅकडॉनल्ड्स तेच असतं, चेतन पण तोच असतो, फक्त पोरी बदलत असतात प्रत्येक फ्रायडेला. काय बोलतो? चेतन भाई उपास रखते हो क्या? जुम्मा हे नव्हतं माहिती रे आम्हाला. भाऊ ना मला याच्यावर काय नाही बोलायचंय. बघा तुमचा काय विषय तो तुम्ही बोलून घ्या भाऊ. आपला काय प्रूफ दाखवा. प्रूफ बा प्रूफ नको मागू, तुझे अख्खे व्हिडिओ आणि फोटो तुझी शपथ, देवाची शपथ, मी मॅकडॉनल्ड गेलो भाऊ, त्याने कुठल्या तरी भलत्यालाच बघितलंय. पण मला काही प्रॉब्लेम नाही. तुझी वैयक्तिक लाईफ आहे, तू रोज नवीन मैत्रिणी बनव, तू मॅकडॉनल्ड्स नाही आता आठवडाभर तू मुलींसोबत टाइम स्पेंड कर, मला काही इश्यू नाही भाऊ. तुझी वैयक्तिक लाईफ आहे, मी काय बोलतो का कधी? गाईज मी याच्याबद्दल काय लाईव्हला बोलतो का? माझा लुकआउटच नाही भाऊ, तुझी लाईफ आहे. मी तर आनंद आहे, तू एका टायमाला 5 मुलींशी लग्न केलं तर मी लग्नाला येणार आणि नाचणार भावा. कॉंग्रॅच्युलेशन, ऍडव्हान्स दे. मला नाचायला भेटते. हा मुलगी दिली पाहिजे. पहिली गोष्ट, मॅगडीला जायला मी काय खाऊ शकत नाही. तान्या तू बरोबर बोलते, पण मी का जाऊ? आणि हा पोरगा कोण आहे रे बाबा माझ्यासारखा? जीवावर उठलाय काय? मग व्हिडिओ पाठवतात चेतन दादा तुमचे, ते व्हिडिओ पाठवतात लांबून. बापरे. जे मोबाईलचे ऍडव्हर्टाईज ते करतात ना, त्याच मोबाईल रेकॉर्ड करून पाठवतात. एवढं लांबच्या टेबलावर. दादा बसून बसून तुझा कुला मोठा झालाय. भावा माझा कुला मोठाच होता, बसून नाही आलाय भावा. माझ्या कुल्याची तारीफ होते हो, मस्करीचा विषय नाही. माझ्या कुल्यावर जळायची एका टायमाला पोरं, मस्करी नाही भाई. कुला आहे तर आहे. काय रे अभि? अगो भैया अभि चल ये बघू सर, तुझा कुला मोठा का माझा कुला मोठा? भावनो शेप बघा, शेप बघा भावनो, शेप बघा. ये दाखव बाजूला कुला रे त्या कुल्याच्या. हा कुला आहे. अगो भाई ते जीन्स घालून पण कुला दिसत नाही बघ बाबलू. गरुडा भारी डॅशिंग. काय रे डॅटिंग? अरे हा रुसवे आहे. अरे हा बायलांसारखा रुसतो फुकतो. हा मग तुम्ही ह्याच्यात काही डॅचिंग पण नाही, फक्त लुक आणि केस वाढवले आणि केसांना नुसताच वायफळ खर्च करतोय शॅम्पू आणि कंडिशनरला. हे पण मालूला यांनी शोधून काढला होता. हा मग पक्का हिरा आहे ना मालवणी शोधून काढायला. हा, अरे मालवणी सारखे प्रत्येक गली चौऱ्यावर 3री पोर आहेत. इच्छा गावात हे अभि हबक काय बोलतोय? दारू पितो का तो मोठ्या केसवाला? अरे म्हणजे काय सिद्धार्थ हाय ना, याने केस वाढवले, दारू तो काय करतो? एक घोट दारूचा मारतो, एक घोट कपाळावर सोडतो, एक घोट दारू कपाळ. त्यामुळे केसाची ग्रोथ खूप छान झाली त्याची भावा एकदम. आणि त्याच्या स्वतःकडे दारू सेंटर पण आहे. केस वाढवायचे तर त्याला भेट, त्याची वेगळ्या प्रकारच्या दारूनी तो केस वाढवतो. तुला भेटत त्याला कुछ भी? गरीबासारखंच राहायचं. अरे काही नाही. मग तू बनियन बिनियन घालून ना फाटलेली. कपडे फाटत नाही माझी सिद्धी कधी. माझ्या अंडरवेअर पण फाटलेली नाही दाखवू शकत तू. माझी अंडरवेअर नाही तुझी फाटते अंडरवेअर. तू एवढा रद्दडू पाहू. माझ्या कुल्याच्या इथे फाटते रे इथे. काय माहिती का? मी तू खाजवताना तुझे नख लागतात का? नाही मी पाहतो ना, त्या पादानी तो फडका जळत असेल असं मला वाटतं कधी कधी. गाईस तुमची अंडरवेअर फाटते का कुल्याच्या इकडे? माझी म्हणजे आपण पाहतो ना तिकडे फाटते अंडरवेअर. मला असं वाटतंय की आपलं पादनं जर एकदम पॉवरफुल असेल ना तर मग ते कापड जळतं. हा ते कापड जळत असेल कारण ते आतच राहतं ना धूर, असा विषय. अरे मी तुला बोललो का आपण का असेल ते इकडं ऑर्डर करू, रूमवर येईल जेवण, काही नको करू. तर तू बोललो नाही टायगर मला खायला लागतं, मला प्रॉन्स बिर्याणी खायची, असं तोंड करून बोललो तो मला. अरे डाएटच्या नावाखाली अख्खा कोंबडा आणि ती अंडी 6 आणि ते सलाड आणि पाणी पिणारा पारून पोट चिपकत जमलीला. अख्खा कोंबडा खातो हा काही अख्खा कोंबडा. मी काय सांगू याला? आता पण तुम्हाला खोटं वाटत असेल ना तर त्याने आता टिप्स मारून दाखवावे. मी दाखवाय ना 20 दिवस मारचा. मी रेडी, मी आला तुझ्यावर विश्वास आहे. चल मी सांगतो, जर चेतनने 20 डिप्स मारले ना तर मी भेंडी 5 वर्ष मच्छी नाही खाणार. चला एवढा मोठा तयार. काय बोलतो? 5 वर्ष?
चेतन मार नाही चेतन. अरे इज्जत, अरे तो व्हेज होईल आपला भाऊ व्हेज होईल भाऊ. 5 वर्ष विचार कर. किती टिप्स? 20. आणि मी आता 20 दिन नाही जाणार आहे. मला तर टेन्शन घे, मी येते आहे. चुकून 5च्या वर गेले मला बघायचंय. जेवण वारला तर ना मग बोलू नको, मला बघायचंय, मारून दाखव. चल भाऊ चेतन, मला बघाय पूर्ण 20 डिप्स मार भाऊ. आज इतिहास मध्ये नाव जाईल आपलं भाऊ. हा, आम्ही बाजूचं घे. क्लिअर मी कळतो. इज्जत आहे, मजा येईल. गणपती बाप्पा मोरया. मागे जा मागे. चलो, तुम्ही लक्ष ठेवा स्पीड डायल कर, स्पीड डायल कर, नको नंबर. कोणाचा नंबर स्पीड ड्रायव्हर ठेवू? डॉक्टरांचं. ए आमचं भावा तो डेंजर आहे, तो करेल बघ, तो करेल. घे 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 20 मोज, चल 20 मोज, चल चल चल. अरे किती 6 वर्ष मच्छी सोडणार बोललाय तू? 6 वर्ष बाबा. 5 वर्ष 5 वर्ष कमी झाले का? तिथं होऊ शकतो बाबा. बघ लक्षात ठेव, 5 वर्ष मी असे नाही ना. हा? असे मी बघ मी मारतो. हे असं, हे असं. एक, चलो, त्याला एक जाऊ दाखवा आणि हे परत बघ. मारा. 4 असं. हा, घे. अरे जोर नाही, जोर deep. नाही, हे माझे पाय स्लिप होत आहेत. सॉक्स काढ. अरे मी चित्र ताट ब्रो, ताट हे बघ. थांबा. 2 मिनिटं थांबा. मारणार तो 100% मारणार. पोट कसं अरे चिपकत. सॉक्स निकालो, सॉक्स निकालो. अरे चेतन काही कारण आहे, काय कारण आहे? त्याच्यामुळे सॉक्स निकालो. काही मला ते स्पॉन्डिलायसिस झालेलं बघा. गुडघे नको टेकू आणि फक्त हे बघा इकडे बघ. जोर नाही, जोर नाही. हे असं. लाईट लावा हे असे पाय. हे बघ. 1 2 3 4 5 6 इझी. घे. हा अगो पे नो मचावतोय भाई. अभी ये ना बंद माग मचावतोय, चल घे. हा, घे. अरे जोर नाही चेतन. जोरच काढतोय. 1 चल 20 जोर चल. नमस्कार नाही मारायचं आहे. अरे देवा, भाऊ, तो असं काय कशाला मारतो? अरे असा घे ना डायरेक्ट. हे बघ असा घे ना डायरेक्ट. हत्ती असतो ना, अरे मी नसतोय, तो मी डोक्यात हुशार असतो त्याला. अरे माहिती ऐका आहे. ना, मी नसतो लावू शकलो एवढी मोठी पैज. हे मालूम कारण मला भीती वाटली. हा बाबा मारेल तू वीस. 5 वर्ष हा, हा. कसला डेंजर रे कमिटमेंट. आणि तू एवढं, तुला कसं काय एवढं त्याच्यावरती विश्वास? अरे देवा, भाऊ, हा जो बडबडतो ना कंटिन्यू, मला त्या दिवशीच कळलं की हा काय व्यायाम करत असतात. असं ए आई ना मागणी हे 20 मारले तरी होईल का विषय? हे मारले तर होईल का विषय? अरे देवा, वजन तुम्ही मला जिम करताना काय बोललेला? वजन उचलणं वगैरे मेन नाही, स्वतःची बॉडीला म्हणजे पुलअप पुशअप तेच मेन आहे. स्वतःचं वेट उचलता आलं पाहिजे तर उपयोग. 1 मिनिट मी एवढं सांगेल. मला स्पॉन्डिलायसिस झालेला, माझ्या मानेला पट्टा होता. पोरं साक्षीदार आहेत. मी आज पण चेस्टला जास्त हेवी वेट मारत नाही आणि माझा हात दुखतो. आणि स्पॉन्डिलिसिसचा काय संबंध आहे? अरे पण शेवटी हातावर लोडच येतो ना. पण भावांनो बघा, एखाद्या मालवणी माणसाचं, कोकणी माणसाचा सगळ्यात मोठा त्याग होता. 5 वर्ष मच्छी. Direct मच्छी नाही रे, 5 वर्ष. मेलोच. कसला डेंजर डिसिजन होता. नाही पण मालवणीच्या कॉन्फिडन्सला सल्लाम आहे. कालच भेटलो आपण मॅकडॉनल्ड्सला. आपण फॅनवर इंट्रो ओपी. प्रसाद मोरे, थँक्यू सो मच फॉर 179. पण मला आठवत नाही हो भाऊ. हा चेतनला मागे मागे चेतन, अरे दमला रे. नाही चेतन, पावणे दोनच जोर मारलेत रे. चेतन भाई ने हाथ चेस्ट के लेवल में हवा में रख के 50 स्क्वाट्स कंटिन्यू किए तो मेरी तरफ से 6 महीने का प्रोटीन फ्री. माघार, हार मानली रे. चेतन भाई ने हाथ चेस्ट के लेवल में हवा में रख के. हे चेतन फक्त 50 स्क्वाट. चेतन अरे ऑफर बाप आहे. हे बघ ऑफर सांगतो तुला. हे बघ काय नाही, नथिंग. हे बघ आता तर स्पॉन्डिलायसिस पण नाही. हे हात असे ठेवायचे. हा एक भाऊ 50च मारायचे. तयारी करू हा. ओन्ली 50 बाबुलू. हा, ठीक आहे. 6 महिन्याचं प्रोटीन आणि मी 2 महिन्याचं 8 महिन्याचं प्रोटीन झालं. ए भावनो या डिलिव्हरीच्या वेळी नको आहे का तो तुम्हाला? या डिलिव्हरीला नको असं तर चेतन 50 वाजतील सांगा. खरं? ऐंशी कटकट. जर यांनी जर 50 मारले तर ते विशाल भाई तुम्ही 6 महिन्याचं देतायत आणि मी 6 महिन्याचं देणार. 1 वर्षाचं प्रोटीन चेतन घे. चेतन पाणी बिणी पिऊ दे जरा. नाही, मी आहे. माझी इच्छा आहे. येस कोण? गणपती बाप्पा मोरया.
मंगलमूर्ती मोरया. 17. पूर्ण मारा आणि पूर्ण म्हणजे बघ स्कॉट्स बोललेत ना ते स्कॉट्स आहे बघ 1 पुरा स्कॉट 2 3 असा. जय बजरंगबली. जय बजरंगबली. अरे अरे महादेव. अरे अरे महादेव हो घे नड. 1 2 3 4 ओ ये 5 6 7 वाच जरा 8 नाईस. 9 10 कम ऑन 11 प्रोटीनचा डब्बा. प्रोटीनचा डब्बा. 13 कम ऑन 14 15 16 17 18 अरे 19 कोणते स्कॉट 20 21 22 23 24 हे मारतोय भाई वागतोय 26 मागे जेणेकरून तुला 27. नाही मारतोय बरोबर मारतोय 29 30 Come on, फक्त 20 सेकंद, होऊ शकतो. Come on, शेर तू चेतन शेर आहे. क्या मिले वैसे? प्रोटीन 35 36 37 मानलाय 39 and 40. अर्धा Another सॉट one, 41. It's 42. 43. पिंगले पार्टी पण ठीक आहे 44. प्रोटीन 47. 48. 49. गावातून झाला 50. विशाल भाई नडा भावानी काम 25 केलेलं आहे नडा 50 मारलेले भावानी किती काही बोला मालवणीला गप केलाय. विशाल भाऊ पैसे पाठवा. प्रोटीनचा महिन्याचा खर्च किती आहे? थांबलाय 2 मिनिटं टॅपलिस्ट 2 मिनिटं टॅपलिस्ट दम लागलाय. मालवणी काय बोलला? आता तर 5,000 वाला गेला प्रोटीन. नाही त्यांच्या अपेक्षा नाही तो थकलाय बस बबलू खुर्चीवर बस थकलाय भाऊ 50 मारलेत साधं काम नाही. आणि त्यांनी मारलेत त्यांनी हे नाही केलं शॉर्टकट नाही केलं मारलेत त्यांनी डोळ्यासमोर मारलेत. पहिल्यांदा काहीतरी केलंय भावानी बरं वाटलं मला. पण तो शेवटी जेव्हा फुगला होता ना पोटी पाहिलं तर बोल 5 साठी माघार नको घ्यायला. विशाल भाऊ आता टेन्शन मध्ये आलेत आई ग सामान्याची काप पैस लावली. अरे ये कौन से स्कॉट्स है मेरे लाइफ में ऐसे स्कॉट्स नहीं देखे एक बार यूट्यूब पे देखो कैसे. जलेबी मासून नाही माझं म्हणणं ठीक आहे विशाल भाई तुम्ही पलटी मारली मी त्याला 6 महिन्याचं प्रोटीन देणार. शब्द आहे आणि शब्द राहणार भाई. माझ्या नजरेत त्यांनी मारलेत कारण काही विषय नाही. तुम्ही बोलाल की पार कुले इथे खाली टेकलेच पाहिजेत तर ते स्कॉट काउंट होणार असं नाहीये. त्यांनी केलं ते महत्वाचं आहे. त्याची मेहनत महत्वाची आहे. असं नसतं विशाल भाई असं नसतं. आता चेस्ट मारतायत का रे आपण जाता हे मारतोय पुलअप्स मारतोय एखाद दुसरा पुलअप एक्स्ट्रा मारला जातो काहीतरी होतं अंग टेकतं बिकतं याचा अर्थ काय ते गुन्हेगारी क्षेत्र नाही आहोत. तुम्ही हारलेले आहेत पण काय हरकत नाही तुम्ही माघार घेऊ शकता. मी 6 महिन्याचं प्रोटीन चेतनला देतोय. असं नका करू Scam केला यार. नाही करायचा भाऊ विशाल भाऊ. नाही चालायचं आता काय विशाल भाऊ चालणार. विशाल भाऊ प्रोफेशनल आहेत ना ते प्रोफेशनल आहेत. त्यांना एकदम म्हणजे असं हे ना हे कुले डायरेक्ट जमिनीला घासायचे असे 5 उठायचं कुले घासा 5 उठायचं मगच बॉडी बनल मगच स्कॉट काउंट होणार. भारत तर कॉमेडी वाटत होता तुझा असा पुढे वाकलेला ना. नाही रे भाऊ मी साईडनी त्याला बरोबर मार होता भाऊ काही नाही, खरंच. दिसला असेल तुम्हाला असा कोंबड्यासारखा पण तो प्रॉपर जात होता साईड. नाही भाऊ ना ऐका चॅट तुम्हाला काय वाटतं चेतनी मारलं का नाही चेतनी मारले का नाही इज्जतीत मारले. मला तरी असं वाटतं की चेतनी मारले पण मी माझ्याकडनं 6 महिन्याचं प्रोटीन आहे चेतनला देणार. फक्त चेतनी मला लुटावा नाही एवढीच इच्छा आहे. जे कुठलं प्रोटीन घेतोय तेच घ्यावं त्यांनी ते 6 महिन्याचं दिल्यात जम आहे. नाही तर हा काय बोले आता श्रीमान करतोय भारीतला 12,000चा डब्बा त्याशिवाय आपण हात
नहीं है पूरा अपने बाजूने पोर जनता आपल्या बाजूने। विशाल भाई कोई दिक्कत नहीं है, आप कोई नहीं चलो, लेकिन उसने मारा ये महत्व क्या है, मतलब उसका वर्कआउट जो कर रहा है उसमें है पावर, थोड़ी फार पावर तो उसने जुटा ली है। पण करा ना 3 महिन्याचं 6चं नाही सोडा। विशाल भाऊ प्रोटीन 6 महिन्याचं असतं आणि 1000 रुपयात प्रोटीन 1000 रुपयाची मदत केली, जाऊ दे. मला नाही पण ठीक आहे, ऐका भाऊ ठीक आहे, काय विषय. विशाल भाऊंकडनं 1000 रुपये, त्यांनी त्यांचं- चेतन भाऊंना प्रेम, मी त्यांना कॅश देऊन टाकीन 1000 रुपये. आणि 1000 रुपये ठीक आहे, 50 स्पॉट मारले, करोड रुपये नाही मिळाला पाहिजे. 6 महिन्याचं ऑलरेडी त्याला मिळालेले माझ्याकडनं, ठीक आहे चालायचं. 6 महिन्याने 1000 रुपयाबद्दल कॉंग्रॅच्युलेशन चेतन भाऊंना. प्रोटीन 6 महिन्याने 1000 रुपये, आणि ते 1000 रुपये आता आम्हाला खर्च कर. तुझेच तुम्हाला प्रोटीन दाखव, म्हणजे कुठलं बघतोय तू? नाही, सगळे एकदाच आणणार बघ तू. म्हणजे असं एक्सपायर होतात ते. वेगळं नाव सांगा ना, कोणतं घेता तुम्ही प्रोटीन? मला डबा दाखव घरी कुठले कुठले. आपल्याला प्रोटीनची गरज याच्या नाही. घरी जे डबे आहेत ना भाऊ, तेच कंटिन्यू करू का आपण. आणि आता घरी जाताना मला डबे बघायचे, नाही तर ते नंतर येतील कुठून तरी रिकामे डबे. मला भरोसा नाही. काय रे भाऊ? मी आयसोलेटेड वे प्रोटीन्सच घेतो, ते 14,000 आणि काय- आणि तो 15 दिवसात संपतो. ते तुला खोट वाटतंय, हे बघ डबे. मी आहे ना, ऐका मी सांगतो, मी जे प्रोटीन खातो ना ते वेट लॉसचं खातो. ए विशाल भाई बोलता है उन्होंने जिस तरीके से मारे वो 100 रुपए भी नहीं डिजर्व करते, लेकिन फिर भी 1000 भेजे बोलता है. इतकं वाईट वाटतं. Our host may just बघा तुम्ही 1000 दिले ना ते मला आनंद आला, आवाज झाले पण ना. तुम्ही डिझर्व बोलले ना 100. Tears of Joe. हे नाही नाही मारलेत त्यांनी, मारलेत. म्हणाले. हे बघा भावनो, आता मला माहितीये स्कॉट्स हे बरोबर आहे, हे स्कॉट्स आहेत आणि चेतनने असे मारलेत, हे बघा असे मारलेत. पण ठीक आहे, हे पण स्कॉट्स मेहनतच आहे, साधं काम थोडी आहे एवढं मारणं. नहीं विशाल भाई, मतलब आपको बहुत प्यार और रिस्पेक्ट है, लेकिन चेतन जी ने की है, वो 100 नहीं डिजर्व करता, वो 6 महीने का तो प्रोटीन डिजर्व करता है और वो है.